सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिलेशन बिटवीन अल्फा बी अर्थातच जी कोएफिशिएंट ऑफ एक्सपान्शन ऑफ व्हॉल्यूम आणि त्यानंतर अल्फा 1 अर्थातच कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हे या ठिकाणी यांचा आपण रिलेशन बघणार आहोत। आता हे जे अल्फा बी आहे, ओके, सो कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन या संदर्भात आणि अल्फा 1 अर्थातच कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, तर याचं रिलेशनशिप बघताना अगोदर आपण पाहिलं होतं की जे डेल्टा एल आहे अर्थातच एक्सपान्शन इन लेंथ याचा फॉर्म्युला होता अल्फा 1 एल इंटू डेल्टा टी, आणि यावरून जे इक्वेशन 1 मध्ये अल्फा 1 ची व्हॅल्यू तयार होईल ती असेल अल्फा 1 इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल डेल्टा टी। ओके, त्यानंतर जे कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन डेल्टा संदर्भात अर्थातच अल्फा बी संदर्भात आता आपल्याला फॉर्म्युला जो आहे तर त्याचा आपण नंतर विचार करू, कारण तो इथे दिलेला आहे। ओके, सो डेल्टा v अपॉन v इज इक्वल टू अल्फा v इंटू डेल्टा टी, हे इक्वेशन नंबर 2 आहे। तर हे जे आहे तर यावरून आपण अल्फा v चा फॉर्म्युला काढू शकतो का? सो अल्फा v चा फॉर्म्युला काय असेल? डेल्टा v अपॉन v, ओके, इंटू 1 अपॉन डेल्टा टी। ओके, सो नो मॅटर। आता एक लक्षात घ्या की जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला या ठिकाणी विशिष्ट टेम्परेचरने त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज करतो तर जे इनिशियल व्हॉल्यूम असतं ते असतं एल क्यूब। ओके, सपोज तो क्यूब आहे, तो जो सबस्टन्स आहे तो एक घन आहे। या क्यूबला आपण काय केलं, टेम्परेचर प्रोव्हाइड करण्याच्या अगोदर त्याचा जो साइड आहे ती आहे एल, आणि त्यावरून त्याचा इनिशियल व्हॉल्यूम काय असेल एल क्यूब। जो फायनल व्हॉल्यूम असेल तर काय होईल, ईच साइड जी आहे ती डेल्टा एल न काय होईल, इन्क्रीज होईल, आणि म्हणून जी इन्क्रीज झालेली लेंथ असेल ती असेल एल प्लस डेल्टा एल, आणि ही जी इन्क्रीज झालेली लेंथ आहे त्याचा जर आपण क्यूब घेतला तर ते असेल आपला फायनल व्हॉल्यूम। ओके, सो इनिशियल लेंथ होती एल म्हणून व्हॉल्यूम आला एल क्यूब, फायनल लेंथ होती एल प्लस डेल्टा एल, आणि यावरून फायनल व्हॉल्यूम जो क्यूबचा आला तो आला एल प्लस डेल्टा एल स्क्वेअरचा क्यूब। मग आता डेल्टा व्ही म्हणजे काय, फायनल मधून इनिशियल व्हॉल्यूम आपण काय करणार, मायनस करणार। सो व्हीएफ ची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट अप केली, व्हीआय ची व्हॅल्यू त्यामधून सबट्रॅक्ट केली। आता ऍज यू नो की ए प्लस बी होल क्यूब असेल तर ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बी स्क्वेअर प्लस बी क्यूब असं हे मॅथमॅटिकल एक्सपान्शन आहे। मात्र इथे लक्षात घ्या की जे एक्सटेन्शन आहे हे ओरिजिनल लेंथच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे, आणि म्हणून काही राशी आपल्याला काय करायचे आहे, निग्लेक्ट करायचे आहे। सो निग्लेक्ट करताना आपण काय करणार, लक्षात घ्या। सो निग्लेक्ट करताना आपण जे पहिलं पद आहे ए क्यूब याला विचारात घेऊ एल क्यूब, त्यानंतर प्लस 3a स्क्वेअर बी याला सुद्धा विचारात घेऊ प्लस 3l स्क्वेअर इंटू डेल्टा एल, त्यानंतर तिथे दोन राशी आहेत 3ab स्क्वेअर आणि बी क्यूब, यांच्यामध्ये डेल्टा एल चं प्रमाण जास्त आहे आणि डेल्टा एल इज टू मच लेस दॅन एल। सो या ज्या दोन्ही राशी आहेत है ना, नंतरचे पद त्याला आपल्याला काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे। निग्लेक्ट केल्यानंतर शिल्लक काय राहिलं, फक्त मायनस एल क्यूब। सो ही इथं काय होती, कॅन्सल होती, आणि जी व्हॅल्यू असेल चेंज इन व्हॉल्यूमची ही अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3l स्क्वेअर इंटू डेल्टा एल ची असेल। हा पॉइंट इथं आपला क्लिअर झाला। सो डेल्टा व्ही ची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण इक्वेशन नंबर
3 कन्सिडर करू. मी 2 जे आहे बाय द डेफिनेशन खाली घेतलं होतं, काही अडचण नाही. आता हे जे कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे, यावरून आपण डेल्टा व्ही अपॉन व्ही ची व्हॅल्यू घेतली अल्फा व्ही इंटू डेल्टा टी. सो आता आपल्याला काय करायचं आहे, अल्फा व्ही ची जी व्हॅल्यू आहे ही या ठिकाणी पुटअप करायची आहे. सो 3L स्क्वेअर इंटू डेल्टा एल. ओके, व्हॉल्यूम जो आहे हा व्हॉल्यूम इनिशियल आहे, ती व्हॅल्यू घेणार आपण L क्यूब इज इक्वल टू अल्फा व्ही डेल्टा टी. यामध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल झाले तर शिल्लक राहील फक्त L, आणि दॅट्स व्हाय अल्फा व्ही इंटू डेल्टा टी ची व्हॅल्यू जी असेल ती असेल 3 इंटू डेल्टा एल अपॉन एल. आता हा डेल्टा टी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, अपोजिट साइडला गेल्यावर कसं येतो डिवाइड मध्ये, आणि या 3 ला आपण बाहेर काढू. इक्वेशन नंबर 1 नुसार पाहिलं आपण तर डेल्टा एल अपॉन एल डेल्टा टी इट इज द अल्फा 1 which is the coefficient of linear expansion, आणि म्हणून अल्फा व्ही ला अल्फा व्ही 3 as it is, आणि जी पूर्ण राशी आहे अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 तिथं अल्फा 1 आपल्याला घेता येतं, आणि यावरून जे इक्वेशन तयार होतं ते आहे अल्फा व्ही इज इक्वल टू 3 अल्फा 1. अर्थातच कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज almost 3 times greater than the coefficient of linear expansion. आता हे रिलेशनशिप समजून घेतल्यानंतर फायनली पाहू आपण एरिया एक्सपान्शन. आता एरिया एक्सपान्शन काय आहे? द एक्सपान्शन इन एरिया ऑफ अ सबस्टन्स ड्यू टू राइज इन टेम्परेचर, की टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे जे सबस्टन्सचा एरिया या ठिकाणी एक्सपांड होणार आहे. ओके, तर त्या संदर्भात जे एक्सपान्शन असेल ते असेल एरिया एक्सपान्शन. आता जसा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण L क्यूब घेतला होता क्यूब साठी, तसंच फॉर्म्युला आपण जर एखाद्या स्क्वेअर साठी एरिया घेतला तर स्क्वेअरचा एरिया काय असतो L स्क्वेअर, आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की इथं क्यूब होता इथं स्क्वेअर आला, दॅट्स वाय इथं 2 च्या टर्म्स मध्ये व्हॅल्यू असेल. सो ठीक आहे, अगोदर समजून घ्या की डेल्टा ए अपॉन ए हा रायझिंग टेम्परेचरच्या काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो त्याच्याऐवजी आपण इज इक्वल टू घेतला तर इथे आपण काय करू, अल्फा ए हा कोएफिशिएंट घेऊ, जे कोएफिशिएंट ऑफ एरिया एक्सपान्शन आपण सगळ्यात कन्सिडर करू. सो अल्फा 1 इज द कोएफिशिएंट ऑफ एरिया एक्सपान्शन. आता एनसीईआरटी मध्ये ऍक्च्युअली सिम्बॉल दिलेला नाही, सध्या फक्त मी आपल्या रेफरन्स साठी घेतलेला आहे, कारण ऍक्च्युअल आपल्याला काय करायचं आहे इन टर्म्स ऑफ अल्फा 1च त्यांची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता डेल्टा ए अपॉन ए ऍज इट इज घेतला, डेल्टा टी जर आपण लेफ्ट साइडला घेतला तो डिनोमिनेटर मध्ये जाईल इज इक्वल टू अल्फा. आणि आता जसं आपण प्रूव्ह केलं सेम पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो की अल्फा ए ची व्हॅल्यू ही ऑलमोस्ट अल्फा 1 च्या ही डबल आहे. मीन्स एक्सपान्शन जे आहे, ओके, सो एक्सपान्शन कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शन इज ऑलमोस्ट डबल द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि यावरून आपल्याला फायनल लिहिता येईल. आता लक्षात घ्या अल्फा ए ची व्हॅल्यू जी आहे लेफ्ट हँड साइडला ती आपण प्लेस करू डेल्टा ए अपॉन ए इंटू 1 अपॉन delta t is almost double the alpha 1, where alpha 1 is the coefficient of linear expansion. So overall आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की हे मॅथमॅटिकली तुम्ही प्रूव्ह करू शकता की एरियल एक्सपान्शन जे आहे त्याचा कोएफिशिएंट हा लिनियर एक्सपान्शनच्या कोएफिशिएंटच्या ऑलमोस्ट काय आहे डबल आहे. ओके.